या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटींवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटींवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आले आहेत. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि LED मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच 25/4/2025 रोजी रात्री बुरोंडी समोर 1:05 सागरी माइल्समध्ये मत्स्य व्यवसाय विभागाची अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी या गस्त घालत होत्या. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेले नजीम अली जांभारकर यांची नौका जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतरित्या LED लाईटचा वापर करताना पकडण्यात आली. या नौकेवर नौका तांडेलसह 2 खलाशी होते. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत LED नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासे आढळून आलेले नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे मात्र जप्त केली आहेत.